शेतकरी मित्रांनो, जर आता तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले शेतकरी असाल तरी बातमी तुमच्यासाठी अत्यंत मोठा दिलासा ठरू शकते. कारण राज्यातील लाखो शेतकरी ज्या निर्णयाची अनेक महिन्यापासून वाट पाहत होते त्या कर्जमाफी प्रक्रियेला आता वेग येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कर्जमाफीवर कठोर अटी असतील का, याबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री स्तरावरून शेतकऱ्यांना दिलासा देणारे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे आता संपूर्ण राज्याचे लक्ष कर्जमाफीच्या अंमलबजावणीकडे लागले आहे. राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेबाबत महत्त्वाच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांना दिलासा देताना कर्जमाफी प्रक्रियेत अनावश्यक अडथळे निर्माण होणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच पात्र शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने लाभ मिळेल अशी भूमिका देखील स्पष्ट करण्यात आली आहे. याच दरम्यान निधी उपलब्धतेसंदर्भात केंद्र सरकारकडे मोठ्या आर्थिक सहाय्याची मागणी करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. विविध बँकांकडून लाभार्थी खात्यांची पडताळणी आणि कर्ज नोंदणीची छाननी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र दिसत आहेत. मात्र एक गोष्ट स्पष्ट करण्यात येत आहे, राज्यातील सर्व शेतकऱ्यांना एकाच दिवशी लाभ मिळणार नाही. कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जाऊ शकते. त्यामुळे काही जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यात प्राधान्य मिळू शकते, तर उर्वरित जिल्ह्यांमधील लाभार्थ्यांना पुढील टप्प्यामध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनात एक असाच प्रश्न निर्माण झाला आहे, जर पहिल्या टप्प्यात नाव आले नाही तर कर्जमाफी मिळणार नाही का? याबाबत सरकारच्या भूमिकेनुसार पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी संपूर्ण राज्यभर प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून वेळेच्या फरकामुळे काही भागांमध्ये उशीर होऊ शकतो. त्यामुळे घाबरण्याची गरज नसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये लाभार्थी नोंदीची विशेष पडताळणी करण्यात आली आहे. काही प्रकरणांमध्ये कर्जाचा वापर शेती व्यतिरिक्त इतर कामांसाठी झाल्याचे नोंदी तपासल्या जात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणांमध्ये स्वतंत्र छाननी केली जाऊ शकते. मात्र नियमित पीक कर्ज घेऊन शेतीसाठीच निधी वापरणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीची प्रतीक्षा करावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे. त्याचबरोबर पात्रता निकषाबाबत विविध चर्चा सुरू आहेत. बँक खाते, आधार लिंकिंग, 7/12 उतारा, फार्मर ID आणि इतर नोंदीची पडताळणी महत्त्वाची ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सर्व कागदपत्रे अद्ययावत ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. फार्मर ID कार्ड संदर्भात देखील अनेक प्रकारची तपासणी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या नोंदी योग्य आहेत का याची खात्री करून घेणे आवश्यक ठरणार आहे. कृषी विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे कोणत्या बँकांमार्फत आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम प्रक्रिया सुरू होऊ शकते. तसेच लाभार्थ्यांनी कोणती खबरदारी घ्यावी आणि पुढील काही दिवसांमध्ये कोणते मोठे निर्णय समोर येऊ शकतात या संदर्भातील महत्त्वाची माहिती, बँकांची भूमिका, जिल्हानिहाय प्रक्रिया आणि शेतकऱ्यांनी तातडीने कोणती पावले उचलावीत हे आपण पुढील भागात सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कोणी स्किप करायचा नाहीये. शेतकरी बांधवांना कर्जमाफीच्या चर्चेमध्ये सध्या सर्वाधिक लक्ष वेधून घेणारा मुद्दा म्हणजे बँकांची भूमिका आणि लाभार्थ्याच्या खात्याची पडताळणी. कारण कर्जमाफीचा निर्णय जाहीर करणे ही एक गोष्ट असली तरी प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बँकिंग प्रणाली, कर्ज खात्याची नोंद, आधार लिंकिंग आणि प्रशासकीय प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. राज्यातील विविध राष्ट्रीयकृत, खाजगी आणि सहकारी बँकांमधून लाखो शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलेले आहेत. त्यामुळे लाभार्थी यादी तयार करताना संबंधित बँकांकडून माहिती संकलित केली जात असल्याचे सांगितले जात आहे. या प्रक्रियेमध्ये बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक, 7/12 नोंदी आणि कर्जाची माहिती याची सांगड घालण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर काही बँकांमध्ये लाभार्थी पडताळणी प्रक्रिया जलद गतीने सुरू करण्याची चर्चा आहे. मात्र कोणत्याही बँकेतील लाभार्थ्यांना सर्वप्रथम लाभ मिळणार याबाबतची अंतिम यादी आणि अधिकृत संदेश संबंधित बँकांकडून जाहीर झाल्यानंतर स्पष्ट होणार आहेत. सध्या सोशल मीडियावर विविध जिल्ह्यांच्या याद्या आणि बँकांची नावे मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. मात्र तज्ज्ञांचे स्पष्ट मत असे आहे की अशा प्रत्येक यादीवर विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत माहितीची पडताळणी करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीमुळे अनेक शेतकरी संभ्रमात पडत आहेत. दरम्यान काही जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्याच्या नोंदीची पडताळणी पूर्ण झाल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात काही भागांमध्ये प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर उर्वरित जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने कर्जमाफीचा लाभ देण्यावर भर दिला जाऊ शकतो. शेतकऱ्यांनी या काळात सर्वप्रथम आपले बँक खाते सक्रिय आहे का याची खात्री करून घ्यावी. अनेक वेळा निष्क्रिय खात्यामुळे किंवा आधार क्रमांक लिंक नसल्यामुळे शासकीय लाभ मिळण्यात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे संबंधित बँक शाखेशी संपर्क साधून आवश्यक माहिती अद्ययावत करून घेणे गरजेचे आहे.
तसेच 7/12 उतारा आणि बँक कर्ज खात्यातील माहिती योग्य आहे का याची पडताळणी करून घेणे देखील आवश्यक आहे. काही प्रकरणांमध्ये कागदपत्रामध्ये तफावत लाभ मिळण्यात विलंब होण्याचे कारण ठरू शकते. त्यामुळे वेळेवर दुरुस्ती करणे शेतकऱ्यांचे हिताचे ठरणार आहे. फार्मर ID कार्ड संदर्भातही मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहेत. कृषी विभागाच्या नोंदी किंवा बँकांच्या माहिती ताळमेळ असणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयात किंवा संबंधित अधिकाऱ्याकडे आवश्यक माहितीची खात्री करून घेणे योग्य ठरणार आहे. याशिवाय PM किसान आणि नमो शेतकरी योजनेतील नोंदी देखील काही ठिकाणी पडताळणी प्रक्रियेमध्ये विचारात घेतल्या जात असल्याची चर्चा आहेत. मात्र याबाबत अंतिम निकष अधिकृत आदेशानंतर स्पष्ट होतील. त्यामुळे कोणतीही अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवणे टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान खरीप हंगामाच्या तोंडावर अनेक शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. बियाणे, खते, औषधे आणि शेती मशागतीचा खर्च वाढत असताना कर्जमाफीची प्रक्रिया वेग घेणे हे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक मानले जात आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांमध्ये सरकारच्या स्तरावरून महत्त्वाचे निर्णय समोर घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र सर्वात मोठा प्रश्न अजूनही कायम आहे. प्रत्यक्ष लाभ कधी सुरू होणार, कोणत्या जिल्ह्यांना प्रथम प्राधान्य मिळणार, लाभार्थ्यांनी पुढील काळात कोणती काळजी घ्यावी या संदर्भातील अत्यंत महत्त्वाची माहिती आणि शेतकऱ्यांसाठी आवश्यक खबरदारी आपण पुढील भागात सविस्तर पाहणार आहोत. आता जर तुम्ही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी असाल तरी पुढील काही दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण प्रशासकीय पातळीवर सुरू असलेल्या हालचालींमुळे कर्जमाफीच्या प्रक्रियेला वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याच वेळी चुकीच्या अफवा, अपूर्ण माहिती आणि सोशल मीडियावर फिरणाऱ्या अप्रमाणित याद्यांपासून सावध राहणे देखील तितकेच आवश्यक ठरणार आहे. सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट समजून घेणे गरजेचे आहे. कोणत्याही योजनेचा लाभ मिळण्यासाठी अंतिम निर्णय आणि अधिकृत आदेश हेच महत्त्वाचे असतात. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यांना प्राधान्य मिळणार, कोणत्या बँकांमध्ये प्रक्रिया आधी सुरू होणार आणि कोणत्या तारखेपासून प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार याबाबतची अधिकृत माहिती येईपर्यंत संयम बाळगणे आवश्यक आहे. दरम्यान प्रशासनाकडून लाभार्थ्याच्या नोंदी पडताळणी, बँक खात्याची माहिती, आधार क्रमांक आणि जमीन नोंदणीची छाननी सुरू असल्याचे सांगितले जात आहेत. त्यामुळे ज्यांच्या कागदपत्रामध्ये विसंगती असेल त्यांनी वेळेत दुरुस्ती करून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. शेतकरी बांधवांनी सर्वप्रथम आपल्या बँक खात्याची स्थिती तपासून घ्यावी. खाते सक्रिय आहे का, मोबाईल नंबर अद्ययावत आहे का, आधार कार्ड लिंक आहे का याची खात्री करणे आवश्यक आहे. अनेक वेळा तांत्रिक कारणामुळे लाभ मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे छोट्या चुका मोठ्या अडथळा ठरू शकतात. याचबरोबर 7/12 उतारा, पीक कर्ज खाते आणि वैयक्तिक माहिती तफावत नाही ना याची देखील खात्री करणे गरजेचे आहे. काही ठिकाणी लाभार्थ्याच्या नोंदीची पुन्हा तपासणी केली जात असल्याने अचूक माहिती असणे आवश्यक ठरणार आहे. फार्मर ID कार्ड आणि कृषी विभागातील नोंदी यांच्यातील ताळमेळ देखील महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे तालुका कृषी कार्यालय, बँक शाखा आणि संबंधित विभागाकडून आवश्यक माहिती घेणे शेतकऱ्यांच्या फायद्याचे ठरणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री स्तरावरून शेतकऱ्यांना दिलासा देणारे संकेत देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या लाखो कुटुंबाच्या अपेक्षा आता अधिक वाढल्या आहेत. खरीप हंगाम सुरू असताना बियाणे, खते, औषधे आणि इतर शेती खर्चासाठी आर्थिक मदतीची गरज वाढली आहे. अशा परिस्थितीत कर्जमाफीची प्रक्रिया वेगाने पूर्ण होणे ही शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी आता पुढील अधिकृत घोषणेकडे लक्ष ठेवून आहेत. मात्र या संपूर्ण प्रक्रियेत एक गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कोणतेही व्हायरल मेसेज किंवा सोशल मीडियावरील अप्रमाणित याद्यांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत संकेतस्थळ, शासन निर्णय आणि संबंधित विभागाकडून जाहीर करण्यात येणारी माहिती हाच अंतिम आधार असणार आहे. एकीकडे पडताळणी प्रक्रिया, दुसरीकडे निधीचा उपलब्धता आणि तिसरीकडे लाभार्थ्याच्या याद्या या सर्व गोष्टी पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्ष लाभ वितरणाची प्रक्रिया गती घेणार आहे. यामुळे पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावेत आणि प्रशासनाच्या सूचनेचे पालन करावे. आगामी काळात कर्जमाफी संदर्भात आणखी मोठे निर्णय आणि महत्त्वाच्या घोषणा समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांनी अधिकृत माहितीकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. सध्या सर्वात महत्त्वाचा संदेश म्हणजे संयम ठेवा, कागदपत्रे अद्ययावत ठेवा आणि अफवांपासून दूर राहा. कारण कर्जमाफीबाबतची अंतिम प्रक्रिया सुरू झाल्यानंतरच पात्र शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासकीय आणि बँकिंग यंत्रणा समन्वयाने काम करत असल्याचे चित्र दिसून येत आहेत. शेतकरी बांधवांनो, येणारे दिवस निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे प्रत्येक अधिकृत अपडेटकडे लक्ष ठेवा. आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून घ्या आणि कोणतीही माहिती मिळाल्यानंतर त्याची खात्री केल्याशिवाय पुढे पाठवू नका. राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी हा विषय केवळ आर्थिक मदतीचा नाही तर नव्या हंगामासाठी उभारी देणारा आणि भविष्यासाठी आशेचा किरण ठरणार आहे.
शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीबाबतची प्रक्रिया कोणत्या टप्प्यावर पोहोचते, कोणत्या जिल्ह्यापासून प्रत्यक्ष लाभ वितरणाला सुरुवात होते आणि सरकारकडून पुढे कोणते मोठे निर्णय घेतले जातात याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहितीवरच भर द्या आणि तुमची कागदपत्रे अद्ययावत ठेवायला विसरू नका. कारण कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या लाखो शेतकरी कुटुंबासाठी हा वेळ आर्थिक दिलासा नाही तर नव्या आशेची सुरुवात ठरू शकतो. सध्या इतकंच. अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह शेतीविषयक बातम्यांसाठी आपल्या चॅनलला जोडलेले राहा. व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत महत्त्वाची माहिती नक्की पोहोचवावा. मी आहे आदित्य आणि तुम्ही पाहतात रिअल न्यूज मराठी यूट्यूब चॅनल. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.